डॉक्टर गणेश पाटील बासपकाळ, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल आणि ओम साई क्लिनिक येथे हृदयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे। आजच्या सत्रामध्ये आपण हृदयविकार, त्याची कारणे आणि हृदयविकार टाळण्यासाठी जरुरी असलेले प्रतिबंधात्मक उपाय यावर चर्चा करणार आहोत। आजकाल आपण बघतो की खूप कमी वयामध्ये लोकांना हृदयाचा त्रास होऊ लागलेला आहे। जसे की 30 वर्ष 40 वर्षामध्येच लोकांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागलेला आहे। तर एवढ्या कमी वयामध्ये हृदयविकार चालू होणे हे आपल्या समाजासाठी खूपच धोक्याचे आहे। याच्यामुळे जनजागृतीसाठी आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे। हृदय हे एक असे अवयव आहे की आपल्या शरीराला योग्य काम करण्यासाठी हृदयाची काम करण्याची पद्धत, हृदयाची गती सगळं सुरळीत चालू असणे खूप जरुरी आहे। हृदय आपल्या सर्व शरीराला रक्तपुरवठा करत असते। हृदयाचे एका मिनिटामध्ये साधारणपणे 72 वेळेस आकुंचन प्रसरण पावत असते। या आकुंचन प्रसरण पावण्यामुळे आपल्या सर्व शरीराला योग्य रक्तपुरवठा होत असतो। हृदयाच्या या अवितरण कार्यासाठी हृदयाला सुद्धा स्वतःला रक्तपुरवठा होणे खूप जरुरी असते। यासाठी हृदयाच्या आपल्या स्वतःच्याही रक्तवाहिन्या असतात। या रक्तवाहिन्यांमुळे हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो। या रक्तपुरवठ्यामधून हृदयाला प्राणवायू भेटतो आणि बाकीचे जे हृदयाच्या स्नायूच्या कार्यक्षमतेसाठी जरुरी असलेले न्यूट्रिशियस एलिमेंट जे असतात ते रक्ताद्वारे भेटत असतात। तर हृदयाला योग्यप्रमाणे कार्य करण्यासाठी हा रक्तपुरवठा होणे खूप जरुरी असते। जराही हृदयाच्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा आल्यास रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाचे काम बिघडू शकते आणि ह्या बिघडलेल्या कामामुळे शरीराच्या इतर भागांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होऊ शकत नाही। तर हे योग्य प्रमाणात न झाल्यामुळे आपल्या सर्व शरीराचे काम योग्य प्रमाणे होत नाही आणि कधी हा रक्तपुरवठा पूर्णपणे बंद झाल्यास हृदयाचे स्नायू खराब होतात, हृदयाची गती कमी होते, कधी कधी हृदय बंद पडू शकते। त्यालाच आपण हृदयविकाराचा झटका असे म्हणतो। तर हे हृदयाच्या रक्तपुरवठा अडथळा म्हणजेच ब्लॉकेजेस का तयार होतात, याचे बरेच कारणे असतात। आता सध्या हल्ली आढळणारे कारणे म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, अल्कोहोल कन्झम्पशन आणि बाकी अनुवांशिकता, शारीरिक हालचालींचा अभाव हे सध्या आढळून येणारे कारणे आहेत। तर आपण ह्या सगळ्या गोष्टींची योग्य प्रमाणात काळजी घेतल्यास आपण भविष्यातला येणारा हृदयविकाराचा त्रास टाळू शकतो। उच्च रक्तदाब आणि मधुमेह याच्यामुळे आपल्याला हृदयाच्या रक्तपुरवठा होणाऱ्या वाहिन्यांमध्ये हळूहळू ब्लॉक तयार होतो। आपण जर रक्तदाब आणि मधुमेह व्यवस्थित कंट्रोल न केल्यास हा जो रक्तपुरवठ्याचा अडथळा आहे तो कालांतराने वाढत जातो आणि हे ब्लॉकेजेस ह्या कालांतराने वाढत जातात आणि हे वाढत गेल्यामुळे तो रक्तपुरवठा कमी कमी होत जातो आणि शेवटी रक्तपुरवठा बंद झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका येतो आणि ह्या झटका आल्यामुळे हृदयाची काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते। यालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो आणि ही क्षमता कमी झाल्यामुळं जे हे रुग्ण आहेत यांना जीवसुद्धा गमावू लागू शकतो। साधारणपणे जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळेस सर्वांना असं जाणून येते की त्यांना छातीमध्ये दुखतं आहे, छातीमध्ये जडपणा येतो आहे, त्यांना चालताना वगैरे दम लागतो, त्यांची शरीराची कार्यक्षमता कमी होते, त्यांना लवकर थकवा जाणवू शकते। हे सर्वसाधारणपणे आढळून येणारे लक्षणे आहेत हृदयविकाराच्या आजाराची। आपण हे हृदयविकाराचे हे लक्षणं आपण ज्या लोकांमध्ये दिसतो त्यांच्यामध्ये आपण हृदयविकाराचे निदान करण्यासाठी काही टेस्ट त्यांना आपण सजेस्ट करतो। जसे की इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECG ही एक बेसिक टेस्ट आहे। या टेस्टमध्ये आपल्याला पेशंटच्या हृदयाला रक्तपुरवठ्याला काही अडथळा आहे का हे आपल्याला समजून येते। ECGमध्ये काही बदल असल्यास आपण त्याला पुढच्या टेस्टसुद्धा सुचवतो, जसे की इकोकार्डिओग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी। याच्यामध्ये आपल्याला हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी, हृदयाची कार्यक्षमता समजून येते, हृदयाच्या झडपांचे काम कसे चालू आहे, हृदयाचे प्रेशर्स कसे आहेत हे सगळे समजून येते आपल्याला। कधी कधी आपण ब्लड टेस्टची सुद्धा मदत घेतो अटॅक आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी। याच्यामध्ये ट्रोपोनिन टेस्ट आणि CK-MB टेस्ट या 2 टेस्ट महत्त्वाच्या आहेत। आणि काही वेळेस आपल्याला हृदयविकार जाणून घेण्यासाठी आपल्याला
कार्डियाक कॅथेटरायझेशन म्हणजेच करोनरी अँजिओग्राफीसुद्धा आपण सजेस्ट करतो. तर या सर्व टेस्टनंतर आपल्याला पेशंटच्या ला हृदयाचा आजार आहे का, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये त्यांना काही ब्लॉक आहे का, याचे निदान आपण करू शकतो. आणि या टेस्टच्या रिझल्ट्सनुसार पेशंटची ट्रीटमेंटसुद्धा डिसाईड होते. जेव्हाही पेशंटला हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळेस आपण त्यांना रक्त पातळ होण्याच्या टॅबलेट जसे की ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रिल, टिकाग्रिल, प्रासिगोल हे पेशंटच्या सिच्युएशननुसार आपण ह्या रक्त पातळ होण्याच्या गोळ्या त्यांना चालू करत असतो. आणि ह्याशिवाय त्यांना रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन्स, थ्रोम्बोलायटिक इंजेक्शन जसे की स्ट्रेप्टोकायनेज, टिनेक्टिप्लेज हे सुद्धा इंजेक्शन्स त्यांना कधी-कधी रक्ताची गाठ विरघळून घेण्यासाठी लागू शकतात. आणि काही पेशंट ज्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला असतो आणि ज्यांची रक्तपाताचे इंजेक्शन्स, गोळ्या याच्यावर सुद्धा इम्प्रूव्हमेंट होत नसेल किंवा त्यांचा BP कमी होत असेल, त्यांना व्हेंटिलेटर लागले, जेव्हा खूप क्रिटिकल कंडिशन झाली असेल, अशा वेळेस आपण त्यांना इमर्जन्सी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसुद्धा सजेस्ट करतो. अँजिओग्राफीमध्ये आपण हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज कुठे आहे हे शोधून आपण तिथे अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत करतो. हा रक्तपुरवठा वेळीच सुरळीत करणे खूप जरुरी असते. सुरुवातीचा 1 ते 2 तास हा आपण गोल्डन हॉवर म्हणतो, कारण की जेवढ्या लवकर आपण रक्तपुरवठा सुरळीत करू तेवढे आपण हृदयाच्या स्नायूंना जिवंत ठेवण्यासाठी मदत करत असतो. जेवढा आपण यामध्ये ट्रीटमेंटमध्ये उशीर करतो तेवढे हृदयाची स्नायूंची कार्यक्षमता कमी होते आणि हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होते. आणि यालाच आपण LV डिस्फंक्शन किंवा हार्ट फेल्युअर म्हणू शकतो. जर हार्ट फेल्युअर किंवा पंपिंग जर कमी झाली तर पेशंटला भविष्यामध्ये रिकव्हरी होण्याचा चान्सेस खूप कमी असतात. आणि मग याच्यामुळे पेशंटला चालताना दम लागणे, थकवा जाणवणे हे होऊ शकते. यासाठीच आपल्याला योग्य वेळी दाखवून योग्य ट्रीटमेंट घेऊन रक्तपुरवठा सुरळीत करणे खूप जरुरी असते. आता आपण थोडक्यात बघू की जे उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आपल्याला जर उच्च रक्तदाब असेल तर आपण याच्यासाठी आपल्या डॉक्टरांना नियमित दाखवणे खूप जरुरी आहे. आपल्याला आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेले औषधे घेणे खूप जरुरी आहे. आपला रक्तदाब 130/80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरीच्या खाली ठेवणे खूप जरुरी आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवल्यास ज्या स्नायूंना, ज्या रक्तवाहिन्यांना डॅमेजेस होतात, हळूहळू ते डॅमेजेस होण्याची भविष्यातली शक्यता कमी होऊन जाते. आणि मधुमेहामध्ये वाढलेली साखर ही आपल्या रक्तवाहिन्यांना हळूहळू डॅमेज पोहोचवत असते. तर आपल्याला आपली शुगर ही सुद्धा डॉक्टरांना दाखवून ती कंट्रोल ठेवणे खूप जरुरी असते. आपण जर उच्च रक्तदाब आणि वाढलेली शुगर जर कंट्रोल नाही ठेवली तर आपल्याला 5 ते 10 वर्षामध्ये पक्षाघात, हृदयविकार, किडनीचा आजार, डोळ्यांचे आजार हे होऊ शकतात. आणि दुसरे एक वाढलेले कोलेस्ट्रॉलसुद्धा आपल्याला नियंत्रित ठेवणे खूप जरुरी आहे. ज्यांच्यामध्ये वजन वगैरे वाढलेले आहे, ज्यांच्यामध्ये शुगर आहे, अशा लोकांची आपण लिपिड प्रोफाईल टेस्टिंग रेग्युलरली करत असतो. आणि त्यांना आपण जर गरज भासल्यास त्यांना आपण डाएटवर शिफ्ट करतो, डाएट प्लॅन देतो आपण त्यांना. आणि डाएटवर कंट्रोल न झाल्यास आपण त्यांना कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जे मेडिसिन्स असतात ते सुद्धा आपण चालू करतो. आणि आपल्याला एक्सरसाइज करणेसुद्धा खूप जरुरी आहे. शारीरिक हालचाल सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याला दररोज जलद गतीने 30 ते 40 मिनिट चालणे खूप जरुरी आहे. अथवा तुम्हाला जॉगिंग करायची असेल तर 15 ते 20 मिनिट तुम्ही दररोज करू शकता. शारीरिक हालचाल, प्राणायाम, योगासने आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हा आपला आजचा हृदयविकाराचा थोडक्यात झालेला संभाषण. धन्यवाद.